राज्यातल्या राजकारणातून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या हालचालींना वेग आल्याचं कळत आहे। काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी सूचक विधान केलं होतं। आगामी काळात पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांना सांगितलं। केंद्रात सुप्रिया सुळे तर राज्यात अजित पवार अशी समीकरणं देखील सांगितली जात आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास कार्यकर्त्यांना देखील आनंदच होईल असं सुद्धा बोललं जात आहे। राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यास महवियातला महत्वाचा घटक पक्ष सत्तेत जाईल, त्यामुळे शरद पवार गटाचे मित्र पक्ष असलेल्या ठाकरे गटाला या जवळीकीबद्दल काय वाटतं हा प्रश्न महत्वाचा आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा आहे आणि राष्ट्रवादीचं जर विलिनीकरण झालं तर ठाकरेंना याचा किती फटका बसू शकतो? ठाकरेंना फटका म्हणजे आता स्वतःच शरद पवारांनी असं म्हटलंय की इंडिया आघाडीचं अस्तित्वच नाहीये। ठाकरेंच्या दृष्टीनं मुंबई महानगरपालिका महत्वाची आहे, तिथे राष्ट्रवादीचं अस्तित्व नाहीये। त्यामुळे त्यांना पहिला ठाकरे गटाच्या शिवसेनेला प्रयत्न हा करायचा आहे की त्यांना मुंबईमधली महानगरपालिका जिंकायची आहे, तिथे राष्ट्रवादीचं अस्तित्व नाहीये। पण ही जी राजकीय घडामोड घडते आहे त्याचे दोन भाग होऊ शकतात। पहिला भाग जो आहे तो मुळात अजित पवार आता ह्या गोष्टीला तयार होतील का, त्याचं कारण असं आहे की मधल्या काळामध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यानंतर जी आधीची त्यांची रचना होती की केंद्रीय पातळीवरती सुप्रिया सुळे राजकारण बघतील आणि राज्याच्या पातळीवरती अजित पवार बघतील, त्याच्यात एक सूक्ष्म बदल झाला आणि तो फार पुढे महत्वाचा असणार आहे। तो म्हणजे स्वतः अजित पवार दिल्लीमध्ये काही काळ गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी असं म्हटलं की आता राष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा मला अनेक लोकांशी भेटायचे, 3 दिवस ते तिथे होते। राज्यसभेच्या खासदार म्हणून सुनेत्रा पवार यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आहे, म्हणजे त्या केंद्रीय पातळीवरती फार सक्रिय नसल्या तरी त्या सदस्य आहे। शेवटी हे कुटुंब असलं तरी कुटुंबातले काही मतभेद हे पुढे घडणाऱ्या राजकीय घडामोडीच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। त्यामुळे जर अजित पवार बैठकीमध्ये असं म्हणत असतील की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फटाफट होऊ नये म्हणून काका असं म्हणतात, तर त्याला बराच अर्थ आहे। अगदी सहजासहजी ह्या गोष्टी होतील का की जे पूर्वी झालेलं होतं तर तसं होण्याची शक्यता फार कमी आहे। इनफॅक्ट ह्या सगळ्या जुळणीसाठी पवार कुटुंबाला स्वतःलाच खूप मोठे प्रयत्न करावे लागतील, कारण कुटुंबातले ताणतणाव हा महत्वाचा भाग आहे। ज्यांना पवार कुटुंबाबद्दलची खूप जवळीक आहे किंवा ज्यांना माहिती आहे त्यांना आपल्या या विश्लेषणाचे अर्थ माहिती आहे। दुसरीकडे स्वतः शरद पवार गटामध्ये असे काही लोक असतील की ज्यांना अजित पवारांच्या बरोबर जायचं नाहीये, तर अशा वेळेला जो दुसरा यातला विश्लेषणाचा भाग आहे तो आहे भाजप। मग भाजप या वेळेला काय करेल? समजा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यायची असेल तर त्याच्यामध्ये भाजपच्या केंद्रीय पातळीवरच्या नेतृत्वाला महत्वाची भूमिका बजावावी लागेल, कारण त्यांच्याकडे असलेलं सध्याचं केंद्र सरकारचं पाठबळ याच्यामध्ये नव्या खासदारांची भर पडणार आहे आणि तो आकडा भाजपच्या दृष्टीनं महत्वाचा आहे। मग तिथूनच काही हालचाली झाल्या तर ह्या दोघांच्या एकत्रीकरणाला काही महत्वाचे धागेदोरे संबंध जोडले जाऊ शकतात आणि ज्यांना अजित पवार गटामध्ये थेट जायचं नाहीये त्यांच्यासाठी मग भाजपमध्ये सहभागी होणं हा एक पर्याय असेल। माझ्या मते इतक्यात अजित पवार आणि शरद पवार गटाची जवळीक होईल आणि अगदी जशी पूर्वी ती होती तशी होईल याची शक्यता कमी आहे। त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी स्पष्ट होणं बाकी आहे आणि म्हणून तर आपण बघितलं की शरद पवारांनी स्वतः सांगितल्यानंतर सुद्धा, म्हणजे वडिलांनी सांगितल्यानंतर सुद्धा सुप्रिया सुळेंनी ह्या अशा पद्धतीच्या एकत्रित येण्यासंदर्भामध्ये कुठलीही जाहीर वाच्यता केलेली नाहीये। आम्ही बसू, चर्चा करू वगैरे असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि त्याच्यानंतरच बऱ्याचशा गोष्टी घडतील आणि स्पेशली मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापर्यंत हे दोन्ही पक्ष एकत्रित येण्याची शक्यता तुर्तास कमी आहे। आणि राहिला प्रश्न ठाकरे गटाचा, तर ठाकरे गटाच्या दृष्टीनं तर शरद पवारांनी सांगितलेलं की इंडिया आघाडीचं अस्तित्वच नाही। निश्चितच त्यामुळे राहुल, या विलिनीकरणाच्या चर्चांमुळे मवियातल्या घटक पक्षांचं टेन्शन मात्र वाढलंय असं आपण म्हणू शकतो। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान अजित पवार आणि शरद पवार यांच्या जवळकीबद्दल संजय राऊतांना नेमकं काय वाटतंय पाहूयात। त्यांच्या एका मुलाखतीवरून तुम्ही स्वतःवरून स्वर्ग गाठताय, मुलाखतीतल्या एका ओळीवरून। आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करतो, त्याच्यामुळे त्यांच्या भूमिका आम्हाला माहिती आहे। जातीयवादी आणि धर्मांध शक्तींबरोबर शरद पवार जाणार नाहीत।
ज्या विचारांसाठी ते आतापर्यंत संघर्ष केला, विरोधी पक्षात राहिले अनेक वर्ष, ते आता त्या अशा शक्तींबरोबर, ज्या महाराष्ट्रद्रोही शक्ती आहे, ज्यांनी त्यांचाही पक्ष फोडला आणि आमचाही पक्ष फोडला, अशा शक्तींबरोबर ते जाणार नाही.